कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर म्हणजे आमच्या कुडाळ तालुक्याचं भूषण. कैलासवासी स्वतः मालक बाबी कलिंगड यांना दशावतारात नेलं ते म्हणजेच कैलासवासी सावळराव नेरकर यांनी. आणि कैलासवासी अशोक नेरुरकर यांना ज्यांनी दशावतारात नेलं ते सुद्धा पारसेकर दशावतारामध्ये नेलं ते म्हणजेच कैलासवासी बाबी कलिंगड यांनी. मित्रांनो, कोणतंही पक्वाचं शिक्षण नाही, पण आजही तुम्ही मोबाईलच्या किंवा कॅसेटच्या द्वारे त्यांची थाप ऐका, अशी थाप पुन्हा होणे नाही. दशावतारात अजरामर थाप, पांढरीज्वार स्वराचा बादशाह म्हणजेच अशोक नेरुरकर. अशोक नेरुरकर यांनी पहाटेला लंगार सुरुवात केला आणि जत्रेच्या मंदिराच्या मागे जर का एखादा पहाड असेल किंवा डोंगर असेल तर तो आवाज त्या डोंगराला जाऊन भिडायचा. असा भारदस्त आवाज दशावतारामध्ये दुसऱ्या एकाही कलाकाराला अशोक नेरुरकर यांच्या धमालीचा आवाज लंगार लावता आलाच नाही. अशी कैलासवासी अशोक नेरुरकर आज तुम्हा सर्वांना सोडून गेले, पण कलारूपानं हे नेरूरचं रत्न अजरामरच राहिलं. पारसेकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचे मालक आदरणीय श्रीयुत प्रभाकर पारसेकर यांचे उजवे हात म्हणून ते मानले जायचे. आणि तब्बल एकाच दशावतारामध्ये ज्यांनी 40 वर्षाहून जास्त सेवा केली असे अशोक नेरुरकर सदा आणि कदा हलती संगीतचा दररोज घरी यायचं व संध्याकाळी एसटीने प्रवास करायचा. पारसेकर दशावताराचा धंदा म्हणजे कमी नव्हे हो. गुढीपाडव्याला जो डबल दशावतार चालू जायचा तो रामनवमीला या कुडाळेश्वर मंदिरात संपायचा, एवढा डबल धंदा. पण आज प्रकाश आकेरकर सर, सुरेश धुरी पण उपस्थित आहेत. अतिशोक्ती नव्हे, या सगळ्या अनुभवलेल्या गोष्टी आहेत. पण संध्याकाळी 7 वाजता चालू झालेला नाट्यप्रयोग सकाळी 7 वाजता संपायचा म्हणजे 12 तासाची ड्युटी, झोप डोळ्यात नाही. आणि सदा निगदा जागृत असलेलं हे व्यक्तिमत्व म्हणजे कैलासवासी अशोक नेरुरकर यांचे चिरंजीव या ठिकाणी श्याम नेरुरकर उपस्थित आहेत. यांच्या आमच्या दत्ता सामंत सर यांच्या शुभ हस्ते आम्ही तुमचा सन्मान करणार आहोत. दत्ता सामंत सर यांनी सुद्धा अशोक नेरुरकर यांची कला अगदी जवळून पाहिलेली आहे, सांगण्यासारख्या गोष्टी नाही. वा वा, धन्यवाद धन्यवाद वेणकर. वाढव आवाज, वाढव. धुमा एका धुमा, जोरदार टाळ्या. धन्यवाद वेळणकर. खऱ्या अर्थानं तू या कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत दिलीस. वातावरण खरं तर प्रफुल्लित झालो, कारण आमच्या अशोक नेरुरकर